हा दिसतो माझ्या मागे तो म्हणजे पेमगिरी गड बघू शकतो तुम्ही. पेमाईमधचं आपण मंदिर बघितलं हे वरती किंवा समोर तुम्ही बघता ते हे नवीन मंदिर बांधलेलं सर्व आणि हे जे तुम्ही माझ्या मागे बघता ते जुनं मंदिर आहे. सुद्धा टाकीतलं जे पाणी आहे त्याची कंडिशन खराब आहे आणि ते पिण्यायोग्य दिसत नाही आहे. हां तर ॲज पर रोशन खांडवे आता आपण चाललो हावडा बीचवरती. हां खूप सारे पर्यटक कोकणामधून खाल्लेले खाली कोकण दौरा करायसाठी. हा पण एक मस्त सहकुटुंब सहपरिवार तुम्ही नक्की या इथं भेट द्या. महाराष्ट्रातील अनेक किल्ले स्वराज्य बांधण्याच्या अनुभवाचे साक्षीदार आहेत. स्वराज्य स्थापनेच्या प्रयत्नांना जवळून पाहणाऱ्या अशाच अनेक किल्ल्यांपैकी एक किल्ला आहे तो म्हणजे पेमगिरी किल्ला. हा किल्ला भीमगड आणि शहागड या नावाने सुद्धा ओळखला जातो. पेमगिरी किल्ला हा अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात बाळेश्वर या डोंगर रांगेत आहे. हा किल्ला समुद्री सपाटीपासून सुमारे 2772 फूट उंचीवर असून किल्ल्याचे क्षेत्रफळ जवळपास 5 एकर आहे. या किल्ल्यावर पेमाई देवीचे मंदिर आहे. पेमाई देवीच्या नावावरूनच या किल्ल्याचे नाव हे पेमगिरी पडले असावे असे या परिसरातील लोक सांगतात. हा किल्ला आडबाजूला असल्यामुळे दुर्लक्षित राहिला आहे. हा किल्ला 12व्या शतकात यादव राजांनी बांधला. मात्र गडावर सातवाहन काळातील बांधकाम देखील आपल्याला दिसून येते. त्यामुळे किल्ला नेमका कोणाच्या कारकिर्दीत बांधला गेला या बाबतीत संभ्रम आहे. हा किल्ला आकाराने जरी लहान असला तरी छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील शहाजी राजे यांनी याच पेमगिरी किल्ल्यावरून स्वराज्य निर्मितीचे स्वप्न पाहून त्या दिशेने प्रयत्न केले. तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आणि मी आहे सागर पाटील आणि आज मी आलो आहे पेमगिरी गडावरती. तर गडावरती आल्यानंतर आपल्याला समोरच दिसतं गडाचा पायथ्याकडे तर ते म्हणजे शीतलादेवीचं मंदिर आणि तुम्ही हे बघू शकता शीतलादेवीचं मंदिर. सध्या तर मंदिराच्या मध्ये जात नाही तर हा दिसतो माझ्या मागे तो म्हणजे पेमगिरी गड. तर वरती शिडींच्या वाटेने आपल्याला वर चढायचं आहे आणि वरती आणखीन दिसते आपल्याला पेमाई देवीचं मंदिर. तर आता आपण चाललो आहे वरती आणि बघूयात की वरती आपल्याला कोणते कोणते अवशेष बघायला मिळतील किल्ल्यावरती असलेले. सो चला जाऊयात. तर पेमगिरी किल्ल्यावरती येण्याआधी तर आपण ऑलरेडी 2 किल्ले केले. तर जो पहिला किल्ला आपण केला तर तो म्हणजे पर्वत गड आणि दुसरा किल्ला तो म्हणजे वीरगड जो वीरगावात आहे. आणि आता आपण करतोय पेमगिरी. शिवाजी महाराजांच्या जन्माआधी राजमाता जिजाऊ आणि शहाजी राजे भोसले काही काळ याच गडावर वास्तव्यास होते. या गडावर पेमादेवीचे 2 मंदिरे आहेत.
त्यातील एक मंदिर राजमाता जिजाऊ यांनी बांधून घेतल्याचे म्हटले जाते. शहाजी राजे भोसले ज्यावेळी निजामशहाकडे सरदार होते त्यावेळी त्यांनी निजामाचा मुलगा मुर्तजा याची कैदेतून सुटका करून पेमगिरी किल्ल्यावर आणले. त्याला गादीवर बसून शहाजी महाराज वजीर झाले. शहाजी राजांनी मुर्तजा निजामशहाला आपल्या मांडीवर बसवून पेमगिरी किल्ल्यावरून जवळपास 3 वर्षे राज्यकारभार सांभाळले. स्वराज्य निर्माण करता यावे ही त्या मागची भावना होती. पुढे मुघल आदिलशहासोबत तह करून निजामशाहीवर चालू करून गेले. राज्य चालवणे कठीण झाल्यामुळे शहाजी राजांनी 1636 मध्ये या दोघांसोबतही तह केला आणि निजामशाहीचा अस्त झाला. त्यानंतर पेशवेही काही काळ या किल्ल्यावर वास्तव्यास होते. शहाजी राजांच्या माध्यमातून स्वराज्याचा विचार त्याच किल्ल्यावरून रुजला. पायऱ्यांचा वाटेचा टप्पा आहे तो आपल्याला करायचा आहे. तर पुढचा जो टप्पा आहे तो सीडींच्या वाटेचा टप्पा आहे. लोखंडाच्या सीड्या वर लावलेल्या आहेत आणि इथं चढताना तुम्हाला अशा प्रकारे दगडात पायऱ्यांशी केलेली गावातल्या लोकांनी अशी वाटे. हे खालचं शीतलादेवीचं मंदिर आपण वर चाललोय. तर मित्रांनो फायनली आपण आपल्या शिडींच्या पॅचपर्यंत पोहोचलो आहे. तर माझ्या मागे तुम्ही बघू शकतात लोखंडी शिडीचा रस्ता आहे. त्याच्या मदतीने आपण जाणार आहे पेमगिरी किल्ल्याच्या वरती, म्हणजे की पेमगिरी किल्ल्याच्या वरच्या पठारावरती. सो आपण आलो कुठून होतो? आपण आलो होतो इकडच्या रूटने. आता व्हिडिओमध्ये तेवढा रस्ता क्लिअर दिसणार नाही. हा छोटा घाटाचा रस्ता इथला इकडनं आपण चालू होतो. हे खालचं शीतलादेवी टेम्पल, तिथं आपण आपल्या बाईक पार्क केलं आहे आणि मंदिराच्या बॅक साईडने हा रस्ता जातो, पायवाट दिसते. त्याच्यामुळे तिकडनंच तुम्हाला तर वरती यायचं आहे. तर जो याचा चढ आहे तो तेवढा कठीण नाही, इझी चढ आहे. तर कोणीही नॉन ट्रॅकर व्यक्तीसुद्धा या किल्ल्यावरती येऊन आपला ट्रॅक पूर्ण करू शकतो. आणि नंतर लागते आपल्या इथं लोखंडी शिडी. तर चला आता जाऊयात वरती आणि वरचा जो किल्ला आहे तो एक्सप्लोर करूयात. ही शिडी गावाच्या लोकांनी इथं बसवली, कारण की हा इथला जो पॅच आहे तो पूर्ण स्लीप आहे, स्ट्रेट आहे वर चढायला आणि तुम्हाला तेवढी ग्रीपसुद्धा मिळणार नाही. त्यासाठीच ह्या शिड्या लावल्यात. आणि अशा प्रकारे तुम्हाला शिड्या बघायला मिळतील कळसूबाईचा ट्रॅक करताना, नंतर भैरवगड आणि घनचक्करवर चढताना.
आणखी बरेचसे गड किल्ले इथं लोखंडी शिडीचा वापर केला जातो. बघू शकता तुम्ही अशा प्रकारे हा रस्ता आहे. तर लोखंडी शिडीचा जो पॅच होता तो आपण पूर्ण केला आहे आणि आपण वर येऊन पोचलो आहे त्याप्रमाणे. आणि हा वरच्या पटावरती आपण येऊन पोचलो आहे. वर आल्यानंतर तुम्हाला समोरच दिसतं ते म्हणजे मंदिर. तर एक्झॅक्टली कोणत्या देवाचं मंदिर आहे हे मला सुद्धा ठाऊक नाही आहे. तर बघूयात. फक्त दगडावरती सेंदूर फासला आहे. तर गावातील लोकांची काहीतरी मान्यता असेल त्यासाठी तिथे मंदिर असेल. आणि मंदिरावरती एक ध्वजस्तंभ पण आहे. आणि हे ते मंदिर होऊ शकतात. आपण थोडं वर जाऊयात. आणखीन जो वरचा पठार आहे किल्ल्याचा तिकडे काहीतरी शेड दिसतोय. एक्झॅक्टली काय ते पुढे जाऊनच समजेल. सो तोपर्यंत स्टेट येऊन जाऊयात पुढे. तर मित्रांनो शिडीचा पॅच आपण कवर केला आणि वरती आलो. तर वरती पठारावरती आल्यानंतर आपल्याला समोर दिसतं एक छोटं मंदिर. एक्झॅक्टली ते मंदिर कोणतं आपल्याला माहीत नव्हतं. आणि आपण परत थोडं पुढे आलो इथल्या पायवाटेने. ओके. सो आल्यानंतर आपल्या समोर दिसतो एक शेड. तो आता इथं वरती येणाऱ्या पर्यटकांसाठी केला असेल आसपासचा व्ह्यू बघण्यासाठी. आणि तुम्हाला तिथं साईडला दिसतं ते म्हणजे इथं पाण्याचं टाकं पुरातन असलेलं. तर सध्या याची जी कंडिशन आहे ती म्हणजे अशी की जो वरचा काही कचरा असतो लोक याच्यात टाकतात त्याला इथंच जाळतात. आणि त्यांनी इथं टाकायला कचरा कुंडी म्हणून त्यांनी वापर सुरू केला आहे. पण आपण यावरती आता बोलणार तरी काय. आपण एवढंच करू शकतो की याचं आपण परत संवर्धन करू शकतो. आणि इथं त्या नेम प्लेट्स लावू शकतो. तर कचरा इथं न टाकता आपण आपल्या डस्टबिनमध्ये टाकू शकतो किंवा जो आपण कॅरी करतो परत घेऊन जाऊ शकतो. सो असं. आणि जर तुम्ही बघितलं थोडं नीट इथं दगडांची तटबंदी दिसते जी जमीन दुस्तलेली वाटते. वरती जे वाडे वगैरे असतील त्याचे असेल. हे बघा तर ही दगडांनी बांधलेली तटबंदी. तर नक्की छोटा एक रूम किंवा वाडा असेल. आणि जर आपण पुढे कधी गेलो इकडनं तर पठार दिसते आणि आसपासचा जो परिसर आहे आपण इकडनं बघू शकतो. सो पेमगिरी किल्ल्यावरनं जे आसपासचे तुम्ही व्ह्यूज बघू शकतात ते अप्रतिम दिसतात. कारण की खूप सारी रेंज पसरलीच डोंगरांची. आणि असो तर आय थिंक त्या साईडला आपल्या खाली पाण्याची कुंड दिसतात ते. सो आपण ते जाऊन बघूयात. तर चला जाऊयात आणि बघूयात की खाली कोणते कोणते पाण्याची कुंड आहेत. ओके. सो इथे एक पाण्याचा कुंड दिसतो वरती कातळ पोहोचलेला. पण पाण्याची जी कंडिशन आहे ती पिण्यायोग्य नाही. खराब झालेलं पाणी.
तर पाण्यात तुम्हाला कचरा वगैरे आणि इथं पुढे दिसतो तुम्हाला ध्वजस्तंभ किल्ल्यावरती, तो सुद्धा बघून घेऊयात आपण. किल्ल्याच्या वरती एक पाण्याची टाकी सुद्धा आहे आणि समोरच ते एक मंदिर. किल्ल्यावरती बांधलेलं पेमाई देवीचं नवीन मंदिर. मित्रांनो, जे पेमाई मातेचं आपण मंदिर बघितलं हे वरती जे मला समोर ती बघता ते, हे नवीन मंदिर बांधलेलं सध्या गावातल्या लोकांनी. आणि हे जे तुम्ही माझ्या मागे बघता ते हे जुनं मंदिर आहे. आणि त्यासोबतच मंदिराच्या समोर एक छोटा शेड दिसतोय घराचा. तर वरती कोणीतरी राहत असेल, पुजारी वगैरे. आणि हे साधिक एक छोटं कुंड. ॲक्च्युली हे किल्ल्यावरती असलेलं एक कुंडच आहे पाण्याचं. त्याच्यावरती थोडं बांधकाम केलेलं आहे 2 कुंडावरती. तर हे जुनं मंदिर आणि त्यासोबतच बांधकाम तुम्हाला दाखवतो मी कसं केलेलं आहे. तर पाण्याच्या त्या टाक्या होत्या त्यांच्यावरती बांधकाम केलेलं आहे. तर 1 2 3 4 तर टोटल झाले का 4 पाण्याची टाकी दिसतं ते. आणि यातलं जे पाणी आहे ते पिण्यायोग्य नाही आहे. आणि जर बघितलं इथं हा दीपस्तंभ लावलेला आहे. ओके. आणि समोरचं जुनं पेमाई देवी मातेचं मंदिर आहे. आणि सध्या टाक्यांची अवस्था इथल्या पाण्याची तरी टाकी पाण्याची वरती बरंचसं डेव्हलपमेंट चालू आहे सध्या. बघू शकतो वाळू आणि खडी पडलेली, म्हणजे काहीतरी आणखीन बांधकाम चालणार आहे वरती. सो मंदिराच्या परिसरामध्ये बरेचसे झाडं सुद्धा लावले. गार्डनिंगचं काम जोरात झालेलं इथं. कारण की किल्ल्यावरती येण्यासाठी इकडनं एक रस्ता येतो. ज्या रूटने आपण चढलो तो रूट आपला ट्रॅकचा रूट होता छोटा, पण त्याच्या बॅक साईडला आणखीन एक रस्ता येतो. ज्याच्यामध्ये ते तुम्ही तुमच्या व्हेकल्स डायरेक्टली
किल्ल्यावरती घेऊन येऊ शकतात. तर हा जो पूर्ण परिसर आहे किल्ल्याचा आहे तो, पण वरती आता देवीचं मंदिर असल्यामुळे एक धार्मिक स्थानसुद्धा झालेलं आहे. सो असो, तर एवढ्याच तर गोष्टी आता किल्ल्यावरती आपल्याला दिसतात आहे. आणि काही ज्या दगडांचं तटबंदी आहे त्यासुद्धा किल्ल्यावरती अजूनही दिसतात. पिकले काही चलो, तर बघू शकतात जुन्या तटबंदीचे दगड. तर मंदिराच्या थोडं पुढे आल्यानंतर पुढच्या पठारावरती आपल्याला दिसतात परत पाण्याची टाकी. तर इथं 2 ते 3 टाके दिसतात ते, आणि यातलं जे पाणी ते पिणं योग्य नाही. जे तुम्ही बघतात प्रत्येक किल्ल्यावरती टाक्यांवरती आणि तिथल्या आसपासच्या याच्यावरती अशा खाचा केल्या असतात. त्याच्यात लाकडं अटकून त्या टाक्यांना कवर करायचे जेणेकरून घाण नको जायला आणि पाणी स्वच्छ राहावं म्हणून. सो ह्याच्या टाक्यातलं जे बाकीचं पाणी पिण्यायोग्य नाही आहे, पूर्ण खराब झालेलं आहे. लाईक दॅट. इथं दिसतं आपल्याला ते म्हणजे बाडंतनीचे टाके. सो तुम्ही बघू शकता ते बोर्डवर टाकले बाडंतनीचे टाके. तर टाक्यातलं जे पाणी आहे त्याची कंडिशन खूप खराब आहे आणि ते पिण्यायोग्य दिसत नाही आहे. सर्व पाणी खराब झालेलं आहे आणि बराचसा कचरासुद्धा आपल्या पाण्यात बघायला मिळतो. सो जर तुम्ही किल्ल्याच्या वरती आले ते पाणी पिऊ नका. तर मित्रांनो, लोखंडी शिडीच्या वाटेने आपण वर चढलो होतो आणि वरती जे देवीचं मंदिर होतं ते बघितलं, कुंड बघितली पाण्याची. तर बरेचसे वरती असतीलच तरी अंदाजे म्हणजे जर बघितलं आपण तर 8 ते 10 कुंड असतील पाण्याच्या वरती. आणि त्यानंतर आता आपण दुसऱ्या वाटेने खाली उतरतोय म्हणजे पायऱ्यांच्या वाटेने, जो आता एक रस्ता नवीन करतात आहे किल्ल्यावरती येण्या जाण्यासाठी गावातल्या लोकांनी तयार केलं आहे. तर त्या वाटेने आता आपण खाली चाललो आहे. आणि तर या पायरींच्या वाटेने आपण खाली उतरतोय किल्ल्याला. तर आता आपण इकडे थोडं बसूयात, थोडा आराम करूयात आणि त्यानंतर आपला हा ट्रॅक एंड.
हां तर ॲज पर रोशन खांडवे आता आपण चाललो हावडा बीचवरती. हां खूप सारे पर्यटक कोकणामधून इथं आलेले खाली कोकण दौरा करायसाठी. सहकुटुंब सहपरिवार तुम्ही नक्की या, इथं भेट द्या. मुझे तो बहुत मजा आ रहा है. मैं आ गया माँ, मैं आ गया. एवढ्यासाठी हा ब्रिज म्हणजे रोड खाली जातोय आणि वरून ट्रेन जात आहे ना. हां हावडा ब्रिज वरून चालू आहे कॅमेरा. माहिती आहे बघितलं. ठीक आहे राहू दे ना मग काय. अरे थांब फोटो घे. तर गावातल्या लोकांनी इथं शिळावरती ओम काढलाय आणि त्याला जो महादेवाचा जो सिंबल आहे म्हणजे त्रिनेत्रचा जो आपण लावतो तो लावलाय. आणि ह्या दगडाचा जो शेप आहे तो महादेवाचा पिंडीसारखा दिसतो म्हणून त्याला गावातल्या लोकांनी जास्त तयार करून लावलेलं आहे. तर आपण चाललो पुढे. त्याचा पॉईंट आहे तर बेसिकली व्ह्यू पॉईंट आहे. बरेचसे लोक इथं फिरण्यासाठी येतात आणि निवांत टाइम इथं स्पेंड करतात. तर मित्रांनो आपण पायऱ्यांच्या वाटेने खाली आलो आणि इकडनं जो रस्ता लागतो तो म्हणजे डांबरी रस्ता आहे ज्याच्या थ्रू तुम्ही किल्ल्यावरती डायरेक्टली येऊ शकतात तुमच्या व्हेकल्स घेऊन. तुम्हाला इथं ट्रॅक करण्याची गरज नाही पडत. पण ज्या लोकांना ट्रॅक करायचा आहे ते पायथ्याच्या खाली गाडी लावून लोखंडी शिडीचा मार्ग आणि त्यासोबतच दगडी पायऱ्यांच्या मार्गाने तुम्ही किल्ल्यावर जाऊ शकता. तो पण ट्रॅक खूप इझी आहे. त्यात काही एवढं काही दमछाक होण्याचं काही एवढं मला दिसत नाही. आणि अशाच प्रकारे आपण हा किल्ला आता उतरायला सुरुवात केलेली. ऑलमोस्ट आपला ट्रॅक पूर्ण झालेला आहे. आणि किल्ल्याबद्दल जर सांगायचं झालं किल्ल्याची उंची सहसा तेवढी मोठी नाही आहे आणि ह्याचा जो चढ आहे तो सोप्या ट्रॅकमध्ये येतो. दुसरी गोष्ट तर ती म्हणजे तर खूप साऱ्या किल्ल्यांपैकी हा किल्ल्याचा उपयोगसुद्धा आसपासच्या एरियावरती आणि विभागावरती टेहळणी करण्यासाठीच म्हणजेच लक्ष ठेवण्यासाठी सुपरवायझिंग करण्यासाठी केला जायचा. कारण की बरेचसे इथले जे मार्ग होते जुने ते व्यापारी मार्ग म्हणून त्यांचा वापर केला जायचा. तर कोण येतं कोण जातं त्या गोष्टींवरती आपलं लक्ष केंद्रित करण्यासाठी ह्या गोष्टी केल्या जायच्या. तर असं काहीच आहे. एवढा मोठा याचा काही इतिहास नाही. तर आता वेळ आली आपला व्हिडिओ इथंच थांबवण्याची. तर आय होप की तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करा. तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट करून नक्की सांगा. जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपलं चॅनल आपला व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीला नक्की रेकमेंड करा. त्यांना शेअर करा, सबस्क्राईब करा. तर पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्टे कनेक्टेड.